Hello students, in our topic reproduction in lower and higher organisms, we were started the post fertilization. In that today we are going to see our last point, that is seed and fruit development. How seed and fruit development takes place after the fertilization. We already knew the structure of ovule. In ovule there are presence of embryo sac, then nucellus, then it has protective covering, that is integument. It is double layered outer integument and inner integument. That ovule, it is having two layered integument, then nucellus, and then micropyle. After fertilization, that ovule, it is actually develops into the seed. फर्टिलायझेशन नंतर जे ओव्ह्यूल आहे ते ओव्ह्यूल काय होतं, इट इज बिकम सोलन, अँड दॅट सोलन ओव्ह्यूल आफ्टर फर्टिलायझेशन इट इज नोन ॲज अ सीड. त्यालाच काय म्हणतो आपण, सीड म्हणतो. मीन्स सीड हे कशापासून डेव्हलप होते, तर इट इज डेव्हलप फ्रॉम द ओव्ह्यूल. इट इज ऑर वी कॅन ऑल्सो से दॅट इट इज अ फर्टिलायझ्ड ओव्ह्यूल. मग त्या ओव्ह्यूलचं जे कव्हरिंग असते, इंटेग्युमेंट म्हटलं आहे आपण त्याला. मग त्या इंटेग्युमेंटमध्ये आउटर कव्हरिंग जे आहे, दॅट आउटर कव्हरिंग इट इज कन्व्हर्टेड or it is develops into the outer seed coat which is known as a testa. हा जो आहे आउटर इंटिग्युमेंट हा कशामध्ये डेव्हलप होतो, तर आउटर सीड कोट, त्याला काय म्हटलं जाते, टेस्टा. आणि हा जो इनर इंटिग्युमेंट आहे, इट इज डेव्हलप्स इनटू द इनर सीड कोट विच इज नोन ॲज अ टेगमेन. तर इनर सीड कोट जो आहे इट डेव्हलप्स इनटू द टेगमेन. इन दिस वे first that seed coat it is developed from the integument, that are testa and tegmen. त्यानंतर न्यूसेलस. बघा न्यूसेलस जो आहे it develops into a thin papery structure which is called as पेरिस्पर्म. काय म्हटलं जाते त्याला, पेरिस्पर्म. इन सम सीड इट इज प्रेझेंट, दॅट इज ब्लॅक पेपर अँड बीट. त्यानंतर हा जो मायक्रोपाईल आहे, जिथून काय होते, पोलन ट्यूब एंटर होत असते, ते मायक्रोपाईल जे आहे इट रिमेन्स इवन आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर सुद्धा काय होते, ते आहे तसं प्रेझेंट असते. मग त्यामध्ये मायक्रोपाईल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, इट इज स्मॉल ओपनिंग ऑर पोअर फॉर द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. आफ्टर फर्टिलायझेशन दॅट मायक्रोपाईल इट इज युजफुल, इट रिमेन्स ॲज इट इज, अँड इट इज युजफुल फॉर द एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन during the germination of seed. मायक्रोपाईलमधून काय होते, तर वॉटर आणि ऑक्सिजन एंटर होते त्या सीडमध्ये,
मग त्यानंतर काय होते ते सीड जे आहे इट इज बिकम सोलन, आणि मग त्यानंतर काय होते तर त्यामध्ये आपल्याला लहान लहान कोंब आलेले दिसतात. दॅट इज जर्मिनेशन. आपण बघा, ज्यावेळी तुम्ही मोड पाण्यामध्ये भिजत घालता त्यावेळी पाण्यात भिजत घातल्यानंतर काय होतं ते थोड्या वेळाने फुगतात आणि मग त्याच्यामध्ये काय होते मोड यायला सुरुवात होते, म्हणजे जर्मिनेशन होत असते. मग त्याच्यामध्ये हे वॉटर कुठून जाते तर हे जे स्मॉल ओपनिंग असते दॅट इज मायक्रोपाईल, त्यामधून ते वॉटर त्या सीडमध्ये एंटर होत असते. आणि कुठल्याही वस्तू आपण घेतली त्यामध्ये जर का पाणी ॲब्सॉर्ब झालं तर काय होते ती वस्तू नंतर फुगत्या. तीच प्रोसेस इथं होत असते, पण ही कशामधून होत्या थ्रू द मायक्रोपाईल. त्यानंतर आपण आणखीन एक बघितलं होतं की ही काय आहे एम्ब्रियो सॅक आहे. या एम्ब्रियो सॅकमध्ये आपल्याला काय मिळालं होतं तर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस PEN. आणि हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस जो आहे तो काय होते तर आफ्टर फर्टिलायझेशन इट डेव्हलप्स इनटू एंडोस्पर्म. आपण बघितले डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, जे इथं एंडोस्पर्म फॉर्म होते. मग हा जो एंडोस्पर्म आहे हा एंडोस्पर्म आपण बघितला तर काही सीड्समध्ये इट इज प्रेझेंट अँड इन सम सीड्स इट इज ॲब्सेंट. मग असं का होते की हा एंडोस्पर्म सीड्समध्ये काही सीड्समध्ये प्रेझेंट असतो का आणि काही सीडमध्ये ॲब्सेंट असतो. तर ज्या सीडमध्ये हा एंडोस्पर्म प्रेझेंट असतो त्या सीडला काय म्हणतो आपण एंडोस्पर्मिक सीड ऑर अल्ब्युमिनस सीड, अँड इट इज प्रेझेंट इन टू द कॅस्टर, कोकोनट अँड मेज. आणि ज्या सीडमध्ये हा नसतो, एंडोस्पर्म इज ॲब्सेंट इन सम सीड्स, these are called as non-endospermic seeds or X-albuminous seed. काय म्हटले जाते त्याला नॉन एंडोस्पर्मिक और X-albuminous seeds. and its examples are pea and beans. मग हे असं का होतं आहे तर बघा आपण बघितले की आफ्टर फर्टिलायझेशन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म इट इज टेक्स सायमल्टेनियसली. दोन्हीची डेव्हलपमेंट काय होत असते एकसारखीच होत असते, म्हणजे सोबतच होत असते. म्हणजे एम्ब्रियो डेव्हलप होत असतो त्यावेळी त्याला न्यूट्रिशन नरिशमेंटची गरज असते. मग हे न्यूट्रिशन आणि नरिशमेंट कोण देते तर हा एंडोस्पर्म देते. आपण बघितले की एम्ब्रियो डेव्हलप होत असताना पहिल्यांदा सस्पेन्सर फॉर्म होतो. तो सस्पेन्सर काय करतो एम्ब्रियोला त्या एंडोस्पर्ममध्ये पुश करतो. मग हा का करतो तो पुश तर त्याला लागणारं नरिशमेंट जे आहे ते एंडोस्पर्ममधून त्याला मिळत असते. मग एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या वेळी काही सीडमध्ये हा एंडोस्पर्म जो आहे हा पूर्णपणे वापरला जातो, कंझ्युम केला जातो किंवा यूज केला जातो. त्यामुळं त्या सीड्समध्ये हा एंडोस्पर्म आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून त्यांना आपण काय म्हटले नॉन एंडोस्पर्मिक सीड. आणि हे आपल्याला कशामध्ये कुठल्या सीड्समध्ये बघायला मिळते तर जनरली जे डायकॉट सीड्स असतात, ज्यामध्ये 2 कॉटलीडॉन्स असतात. त्यामध्ये एंडोस्पर्म असतो तर काय असतं त्याच्यामध्ये कॉटलीडॉन्स असतात, दल असतात. आणि त्या कॉटलीडॉन्समध्ये काय केलं जाते फूड स्टोरेज केलं जाते. आणि त्याचबरोबर काय ते दीज आर द फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन्स. हे कशामध्ये नॉन एंडोस्पर्मिकमध्ये. एंडोस्पर्मिकमध्ये काय होते तर एंडोस्पर्मिकमध्ये ज्यावेळी एम्ब्रियो डेव्हलपमेंट होत असते आणि तो एम्ब्रियो एंडोस्पर्ममध्ये पुश केला जातो त्यावेळी नरिशमेंट जे एंडोस्पर्म देत असते त्या नरिशमेंटसाठी तो एंडोस्पर्म पूर्णपणे वापरला जात नाही, त्यामुळे तो तिथं शिल्लक राहतो. म्हणून त्या सीड्समध्ये पुढं आपल्याला एंडोस्पर्म बघायला मिळतो. म्हणून त्या सीड्सना काय म्हणतो आपण एंडोस्पर्मिक ऑर अल्ब्युमिनस सीड. आणि हे जनरली आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात तर जे मोनोकॉट्स आहेत, जे ग्रेन्स आहेत, मेज, मग
ज्वार, बाजरी त्यामध्ये हे आपल्याला एंडोस्पर्म बघायला मिळतं. अशा प्रकारे काय होत असते तर ही सीडची डेव्हलपमेंट होत असते. सीड इट इज fertilized ovule or it develops from the ovule after fertilization. Then in that seed there are different parts. Seed coat, that seed coat it develops from the integument of the ovule. The outer integument it develops into the hard testa and inner integument it develops into the thin and papery inner tegmen, inner seed coat, that is tegmen. Then the nucellus it is develops into the perisperm. Then the micropyle it is also persist after fertilization into the seed. It is small pore or opening through which water and oxygen enters into the seed and it results into the germination. Then in some seeds the endosperm it is present. These are called as endospermic seeds or albuminous seeds. Examples castor, coconut, maize. And in some seeds endosperm it is consumed during the embryo development, so it is absent in that seeds. These seeds are called as non-endospermic or ex-albuminous seeds. Its examples are pea and beans. And seeds in which endosperm is absent, they have cotyledons. In these cotyledons food is stored, which is served as a food is stored and also it serves as a photosynthetic organ. दिस इज द सीड डेव्हलपमेंट. त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की सीड हा कशापासून डेव्हलप होते तर ओव्ह्यूलपासून डेव्हलप होत असते. त्यानंतर नेक्स्ट आपण बघा इथं तुम्हाला हे डायग्राम दाखवलेलं आहे. तर सीडमध्ये आपण बघितलं ऑलरेडी, आपल्याला माहिती आहे सीड्स कसे असतात, डायकॉट असतात, मोनोकॉट असतात. डायकॉटमध्ये 2 दल असतात, म्हणजे त्या सीड्सचे 2 समान भाग होऊ शकतात. मोनोकॉटमध्ये एकच दल असतो, त्यामध्ये त्याचे 2 समान भाग होऊ शकत नाहीत. त्यामध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर दिसते, इपिकोटाईल, हायपोकोटाईल, रॅडिकल, कॉटलिडॉन्स, सीडकोट. हे रॅडिकल, हायपोकोटाईल, इपिकोटाईल, एम्ब्रिओ हे कशाचे पार्ट आहेत तर सीड एम्ब्रिओचे पार्ट आहे, एम्ब्रिओचे. नंतर सीडकोट जे आहे हा कशाचा पार्ट आहे तर सीडचा पार्ट आहे. तसेच इथं मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटलिडॉन दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. इथं आपण एंडोस्पर्म दाखवलेला नाही आहे कारण त्यामध्ये एंडोस्पर्म ॲब्सेंट आहे, त्यामुळे हा नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे. बीन सीड हा मेज सीड आहे, ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. सीडकोट अँड फ्रूट वॉल हे बाहेरच्या बाजूला सीडकोट आहे, जे इंटेग्युमेंटपासून डेव्हलप होते. बाकी हे सगळे पार्ट कशाचे आहेत, दीज आर पार्ट ऑफ एम्ब्रिओ. स्कुटेलम, कोलिओप्टाईल, प्युमिड, रॅडिकल, कोलिओरिज आणि अल्युरॉन लेयर. अशा प्रकारे काय असते तर हे स्ट्रक्चर असते. तुम्हाला याच्यावरती 2 मार्काचे शॉर्ट नोट किंवा डायग्रामसाठी सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर आपण बघणार आहे आता डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. बघा डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट ही कशी होत्या. फ्रूट इट इज ॲक्च्युअली डेव्हलप फ्रॉम द ओव्हरी. ओव्हरी जी असते फ्लावरची, त्याच्यामध्ये आतमध्ये ओव्ह्यूल असतो. ही काय आहे, ओव्हरी आहे. त्या ओव्हरीपासून काय डेव्हलप होते तर फ्रूट डेव्हलप होत असते. बघा तुम्ही मँगो फ्रूट मँगो फ्रूट आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे. त्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला काय असते बघा तर कव्हरिंग असते. रॉ मँगो असेल तर ग्रीन कलरचं असते आणि पिकलेला असेल तर काय असते तर केशरी ऑरेंज कलरचं ते असते किंवा येल्लो कलरचं असते. त्यानंतर त्याच्या आतमध्ये काय असतो, पल्पी ज्युसी भाग असतो. आणि त्यानंतर सगळ्यात आतमध्ये काय असते, कोय असते. ती कोय म्हणजेच काय असते, त्याची सीड असते. मग ती सीड म्हणजे ओव्ह्यूल असते आणि वरचा जो भाग असतो त्या सीड्सचा ते म्हणजे फ्रूट असते, जे आपण खातो. मग हे फ्रूट कशापासून डेव्हलप होत असते तर या ओव्हरीपासून.
तर फर्टिलायज्ड ओव्हरी इट इज अ फ्रूट. हे कधी होते? आफ्टर फर्टिलायझेशन. मग दॅट आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स इन टू फ्रूट. मग ह्या ओव्हरीचं स्ट्रक्चरसुद्धा आपण म्हटले की ओव्हरी असते त्याला ओव्हरी वॉल असते. काय असते? तर ओव्हरी वॉल असते. ही ओव्हरी वॉलसुद्धा कशी असते? 3 लेयर्ड असते. यामध्ये 3 लेयर्स असतात. मग हे जे ओव्हरी वॉल आहे दॅट ओव्हरी वॉल इट डेव्हलप्स इन टू द फ्रूट वॉल or it is also called as pericarp. Ovary wall it develops into the fruit wall or pericarp. ही जी फ्रूट वॉल आहे इट इज अगेन डिफरन्शिएटेड इंटू इपिकार्प, मेसोकार्प. हे आपण लास्ट इयरला बघितलं आहे स्ट्रक्चर ऑफ फ्रूट आणि एंडोकार्प. मग इपिकार्प म्हणजे सगळ्यात बाहेरच्या बाजूला जे प्रोटेक्टिव्ह कवरिंग असते कुठल्याही फ्रूटमध्ये आपण बघितलं, मँगो असू दे, पेरू असू दे, हे जांभूळ असू दे, तर किंवा टोमॅटो असू दे, भेंडी असू दे, सगळ्यात बाहेरच्या बाजूला जे असते ते इपिकार्प. त्यानंतर मेसोकार्प. मेसोकार्प म्हणजे मिडल जो पल्पी ज्युसी भाग असतो मँगोमध्ये असतो. भेंडीमध्ये तसं नसते. तर भेंडीमध्ये आपल्याला फक्त एकच फ्रूट वॉल दिसते आणि आतमध्ये लगेच सीड्स दिसतात. पण आपण जांभूळ वगैरे पेरू वगैरे बघायला गेलो तर त्यामध्ये काय असते? तर बाहेरच्या बाजूला वेगळा कव्हरिंग असते. त्यानंतर त्याच्या आतमध्ये पल्पी ज्युसी भाग असतो जो एडिबल असतो, जो आपण खात असतो. आणि त्यानंतर एंडोकार्प. एंडोकार्प म्हणजे काय असते? तर मँगोमध्ये आपण बघायला गेलो तर जे सीड असते त्याच्या भोवती एक थिन मेम्ब्रेनस स्ट्रक्चर असते, ते काय असते? तर एंडोकार्प. भेंडीमध्ये वगैरे आपल्याला तसं बघायला मिळत नाही. हे काय? तर फ्रूट वॉल. मग ही जी फ्रूट वॉल आहे और पेरिकार्प जे आहे इन सम फ्रूट इट इज डेव्हलप इंटू इपिक, मेसो अँड एंडोकार्प. इट इज डिफरन्शिएटेड इंटू इपी, मेसो अँड एंडोकार्प. मग ज्या फ्रूटमध्ये ही फ्रूट वॉल अशा प्रकारे डिफरन्शिएट होते 3 लेयर्समध्ये, त्या फ्रूटला काय म्हटलं जाते? तर फ्लेशी फ्रूट्स म्हटलं जाते. जे मँगो, गावा हे सगळे काय आहेत? फ्लेशी फ्रूट्स आहेत. आणि ज्यामध्ये ही डिफरन्शिएट होत नाही, फक्त एकच ओव्हरी वॉल असते किंवा फ्रूट वॉल असते आणि लगेच आपल्याला सीड्स त्याच्यामध्ये दिसतात, त्यांना काय म्हटलं जाते? ड्राय फ्रूट्स म्हटलं जाते. म्हणजे भेंडी वगैरे जे आहे हे काय? ड्राय फ्रूट्स आहेत ज्यामध्ये फ्रूट वॉल इट इज सिंगल, इट इज नॉट डिफरन्शिएटेड इंटू इपी, मेसो अँड एंडोकार्प. बट इन फ्लेशी फ्रूट्स लाईक मँगो, कोकोनट, टोमॅटो, इन दॅट इट इज डिफरन्शिएटेड इंटू इपी, मेसो अँड एंडोकार्प. अशा प्रकारे काय होत असते? हे फ्रूट डेव्हलप होत असते. फ्रूट इट इज अ फर्टिलायज्ड ओव्हरी. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स इंटू फ्रूट अँड ओव्हरी वॉल डेव्हलप्स इंटू पेरिकार्प और फ्रूट वॉल. इन सम पेरिकार्प इट इज 3 layered and it is differentiated into fleshy fruits like mango, coconut, jamun, while in tomato, while in dry fruit it is not differentiated like lady's finger, then pea. त्यानंतर हे झालं की फ्रूट्स, डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट. मग या सीड अँड फ्रूटचं सिग्निफिकन्स काय आहे? तर फ्रूट जर का आपण बघितलं तर फ्रूट काय करते? इट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड. फ्रूटच्या आतमध्ये जी डेव्हलपिंग सीड असते त्याला नरिशमेंट देते. त्याचबरोबर फ्रूट्स काय करते? इट प्रोटेक्ट्स द सीड इन इमॅच्युअर कंडिशन. त्यानंतर सीड्स काय बघा? तर इट इज इम्पॉर्टंट प्रोपागेटिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट. प्रोपागेटिंग मीन्स विच इज हेल्पफुल फॉर द रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स अँड ड्यू टू डिस्पर्सल ऑफ सीड अँड फ्रूट दे हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीस. बघा आपण बघितलं आता मँगोचं झाड आहे. हे मँगोचं झाड कुठं एकाच ठिकाणी एकाच भागामध्ये आपल्याला आढळते काय? तर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतं. म्हणजे बरेचसे असे प्लांट आहेत जे फक्त एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही तर सर्व ठिकाणी बघायला मिळतात. मग हे कशामुळे होतं आहे? तर इट इज ड्यू टू द डिस्पर्सल ऑफ सीड. डिस्पर्सल ऑफ सीड म्हणजे काय?
तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी केले जातात आणि त्यामुळं तिथं काय होते तर हे जे प्लांट्स आहेत हे प्लांट्स सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे काय आहे सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट हे आपण बघितलं काय. दिस इज द लास्ट पॉईंट ऑफ पोस्ट फर्टिलायझेशन सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. In seed development, seed it is the fertilized ovule or it develops from ovule after fertilization. In that the integument it is converted into the seed coat. The outer integument converted into the testa and inner integument it is converted into tegmen. Then nucellus it develops into the thin papery layer called perisperm. त्यानंतर endosperm it may be present or absent. So these are endospermic seed or non-endospermic seeds. Then cotyledons that food is stored and it is first photosynthetic organ. Then micropyle it is helpful for the entry of water and oxygen during the germination. हे जे पार्ट आहेत सगळे इंटिग्युमेंट त्यानंतर मायक्रोपाईल सीडमध्ये आपण कुठलाही सीड घेतला फॉर एक्झाम्पल ग्राउंडनटचा सीड तुम्ही घेतला तर बघा सगळ्यात वरती जे टर्फल असते एकदम हार्ड असते ते टेस्ट असते. त्यानंतर तुम्ही क्रीम कलर्ड किंवा चॉकलेटी कलर्ड ग्राउंडनट असतो ते वरचा जो आहे तो वरचं कव्हरिंग निघतं आहे ते काय असतं टेगमेन असतं. त्या आणि व्हाईट कलर जो भाग असतो तो व्हाईट कलर भाग म्हणजे काय असतो आतमध्ये सगळ्या ते कॉटलीडॉन्स असतात. त्यानंतर ते कॉटलीडॉन्स बघा तुम्ही दोन भाग करायला गेला तर तिथं एका पॉईंटला ते अटॅच्ड असतात. तिथंच काय असते तर ते मायक्रोपाईल म्हणजेच ओपनिंग असतं जिथून काय होतं आहे तर वॉटर एंटर होत असते आणि तिथूनच मग जर्मिनेशन होत असते. फॉर एक्झाम्पल हे ग्राउंडनट तुम्ही बघू शकता तुमच्या घरी हे असते उपलब्ध असते. त्यानंतर नेक्स्ट फ्रूट डेव्हलपमेंट बघितले आपण. फ्रूट इट इज डेव्हलप्स फ्रॉम द फर्टिलाइज्ड ओव्हरी अँड दॅट इन दॅट ओव्हरी वॉल इट इज डेव्हलप्स इन टू द फ्रूट वॉल. It may be differentiated into epimeson endocarp. If it is differentiated into epimeson endocarp, it is called as fleshy fruit. And if it is not differentiated, it is called as dry fruits. Fleshy fruits example काय आहेत मँगो कोकोनट आणि ड्राय फ्रूट्सचे एक्झाम्पल काय आहेत तर लेडीज फिंगर पी बीन्स. त्यानंतर सिग्निफिकन्स काय सीडचे आणि फ्रूटचे. फ्रूट इट प्रोव्हाइड नरिशमेंट फॉर द डेव्हलपिंग सीड. देन फ्रूट्स दे प्रोटेक्ट द seed in immature condition. Then seeds they are important propagating organs. From these seeds we can develop new plant and that seeds also helps in the dispersal of the distribution of species. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे काही तुम्हाला डेफिनेशन्स दिलेले आहेत. ते डेफिनेशन्स तुम्हाला एक एक मार्काला विचारले जातात. त्यामधले एक आहे डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर फ्रॉग माहिती आहे तुम्हाला. हा फ्रॉग आपल्याला बघायला कधी मिळतो किंवा तो बाहेर कधी दिसतो आपल्याला पावसाळ्यात दिसतो. बाकीच्या थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तो आपल्याला बाहेर कधी दिसत नाही. मग हे असं का होतं आहे तर पावसाळ्यामध्ये ते फ्रॉग बाहेर पडतात. त्यांना पाहिजे असलेलं जे काही प्रोसेसेस आहेत म्हणजे फूड कलेक्ट करणं रिप्रोडक्शन हे सगळं पावसाळ्यामध्ये रेनी सीझनमध्ये त्यांचं होत असतं. आणि बाकीच्या वेळी काय होते तर हे जे आहेत म्हणजे विंटर सीझन आणि समर सीझन त्यामध्ये ते स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी कुठेतरी एखाद्या बिळामध्ये ते राहतात. मग हा जो पिरियड असतो तो पिरियड त्यांचा काय म्हटलं जाते तर हायबर्नेशन म्हणजेच डॉर्मन्सी पिरियड ज्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचं काम करत नाहीत.
त्याला डॉर्मन्सी पिरियड म्हणायचं. मग इथं सीडमध्ये सुद्धा काय होते तर काही वेळेला आपण बघतो की सीड्स घातले जमिनीमध्ये जर्मिनेशनसाठी तर ते उगवत नाहीत. मग असं का होतं आहे तर त्यावेळी ते काय असतात तर डॉर्मन्सी पिरियडमध्ये असतात. ज्यावेळी आपण कितीही त्यांना पाणी दिलं खत दिलं तर जर्मिनेशन होऊ शकत नाही त्यामध्ये. त्या पिरियडला काय म्हणायचं तर डॉर्मन्सी म्हणायचं. डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलिटेट्स द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग ॲडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे त्याच्यामधले मेटाबॉलिक प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे बंद असते आणि त्यामुळे काय होते ते सर्वाईव्ह होऊ शकते कुठल्याही ॲडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. नाहीतर काय होणार त्याला पाणी आणि माती मिळालं सॉईल मिळालं की लगेच काय होऊ शकते त्याच्यामध्ये जर्मिनेशन होऊ शकते. मग ते सीड आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही कुठंही. म्हणून हा डॉर्मन्सी पिरियड असतो. ड्युरिंग डॉर्मन्सी पिरियड व्हायबल सीड्स डज नॉट जर्मिनेट विच हेल्प फॉर द डिस्पर्सल ऑफ सीड. तर डॉर्मन्सी पिरियडमध्ये हे सीड्स आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरीसुद्धा करू शकतो. आणि मग त्यांचा डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाला की परत काय होऊ शकते त्याच्यामध्ये जर्मिनेशन होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे ॲपोमिक्सिस. बघा हे जे आहेत हे पॉईंट्स तुम्हाला 2-2 मार्काला विचारले जातात. ॲपोमिक्सिस म्हणजे काय तर आपण बघितलं की आता एम्ब्रिओ डेव्हलपमेंट झाली, सीड डेव्हलपमेंट झाली, फ्रूट डेव्हलपमेंट झाली, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट झाली. हे कधी झालं आफ्टर फर्टिलायझेशन, आफ्टर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. पण काही प्लांट्समध्ये असं सुद्धा होतं आहे की त्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही तरीसुद्धा सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंटही होत असते. मग त्याविषयी आपण आता बघणार आहे. तर त्यामध्ये एक कंडिशन आहे काय ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसमध्ये काय होते देर इज अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होता तिथं एम्ब्रिओ फॉर्म होतो. मग हा कसा फॉर्म होतो तर त्याच्यामध्ये परत डिफरंट टाईप्स आहेत. ॲपोगॅमी मीन्स इन दॅट द एम्ब्रिओ इज फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन फ्रॉम द गॅमॅटोफायटिक ऑर्गन. गॅमॅटोफायटिक ऑर्गन म्हणजे कुठला आला आता एग. एम्ब्रिओ सॅकमध्ये आपण एग फॉर्म होतो ते बघितलं. मग हा जो एग आहे ते फिमेल गॅमेट किंवा आपण हे सुद्धा भेटलं मेल गॅमॅटोफायटसुद्धा भेटलं आहे. फिमेल गॅमॅटोफायट मेल गॅमॅटोफायट दोन्ही आपण बघितलं आहे. एम्ब्रिओ सॅक आणि मेल गॅमॅटोफायट. मग एम्ब्रिओ कशापासून डेव्हलप होतो तर एगपासून डेव्हलप होत असतो. म्हणजेच फिमेल गॅमॅटोफायट आला इथं. मग इथं काय होते एग जो आहे त्या एगचं फर्टिलायझेशन होत नाही. म्हणजेच काय होते तर तिथं मेल गॅमेट फ्यूज न होता त्या एगपासून काय होते एम्ब्रिओ डेव्हलप होतो. त्या फिमेल गॅमेटपासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो. त्याला काय म्हणायचं तर ॲपोगॅमी. आणि त्यानंतर ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीमध्ये काय होते बघा तर अ डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल प्रोड्युसेस डिप्लॉइड गॅमेटोफाइट. डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल म्हणजे का कुठली आली आता तर आपल्याला माहिती आहे की फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे मेगॅस्पोअरपासून डेव्हलप होत असते. मेगॅस्पोअर कशापासून डेव्हलप होते न्यूसेलसमधल्या एका सेलपासून. मग न्यूसेलसमधली जी सेल आहे ही कशी असते डिप्लॉइड असते. त्यामध्ये मिओसिस झालं तरच काय होते मेगॅस्पोअर फॉर्म होते आणि त्या मेगॅस्पोअरपासून काय होत असते एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होत असते. पण इथं काय होत नाही तर हे मिओसिस न होतात डायरेक्ट न्यूसेलस मधली जी सेल आहे ही काय होते तर एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होते. म्हणून त्याला काय म्हटलं ॲपोस्पोरी. मग हे जे ॲपोमिक्सिस आहे त्या ॲपोमिक्सिसमध्ये डिफरंट टाईप्स आहेत. रिकरंट ॲपोमिक्सिस, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. मग रिकरंट ॲपोमिक्सिस म्हणजे काय डेव्हलप्स फ्रॉम आर्चिस्पोरियस सेल और फ्रॉम सम अदर पार्ट ऑफ न्यूसेलस. आपण एम्ब्रिओ सॅक कशामध्ये डेव्हलप झालेले दाखवले आहे ओव्ह्यूलमध्ये न्यूसेलसपासून. मग हे न्यूसेलसमधून डायरेक्ट काय होते तर डिप्लॉइड एम्ब्रिओ सॅक फॉर्म होते. त्याच्यामध्ये काय
मेगास्पोरोजेनेसिस होत नाही, न होता ही काय होते, एम्ब्रिओ सॅक फॉर्म होते. त्याला काय म्हटले तर रिकरंट ॲपोमिक्सिस. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस त्याच्यामध्ये काय होतं बघा, इन दिस एम्ब्रिओ अरायझेस आयदर फ्रॉम एग बाय पार्थेनोजेनेसिस or from some other haploid cell of gametophyte. It produces sterile plants, for example निकोटिया. नॉन रिकरंटमध्ये काय होते, एग फॉर्म झालेलं असते एम्ब्रिओसॅकमध्ये, त्या एम्ब्रिओसॅकचं पार्थेनोजेनेसिस होते. पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय तर तिथं त्या एगचं काय होते तर डिवायडेशन होते. or without fusion that egg is developed into the embryo, that is non-recurrent apomixis. or sometimes what happen, एग सोडून तिथं आणखीन हॅप्लॉइड सेल्स असतात, अँटीपोडल सेल्स, सिनर्जीज, ह्या जे दुसऱ्या हॅप्लॉइड सेल्स असतात त्या दुसऱ्या हॅप्लॉइड सेलपासून एम्ब्रिओ फॉर्म होतो. त्याला काय म्हटले, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. त्यानंतर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये काय होते बघा तर न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटपासून काय होते तर एम्ब्रिओ डेव्हलप होते. झायगोटिक एम्ब्रिओ तर डेव्हलप होतच असतोय, त्याशिवाय त्याच्याबरोबर न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटमधली जी सेल असते त्यापासून सुद्धा आणखीन काय होतात, एम्ब्रिओज फॉर्म होतात. म्हणजे तिथं एकापेक्षा जास्त एम्ब्रिओज असतात. त्याला काय म्हटलं, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. अशा प्रकारे काय आहे ॲपोमिक्सिस आहे, त्याच्या डिफरंट टाईप्स किंवा कॅटेगरीसुद्धा आपण बघितल्या. ॲपोमिक्सिस मीन्स इट इज द फिनॉमिनन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. त्यानंतर मग या ॲपोमिक्सिसमध्ये ॲपोगॅमी मीन्स इट डेव्हलप्स फ्रॉम द गॅमेटोफाइट. एम्ब्रिओ डेव्हलप्स फ्रॉम द गॅमेटोफाइट विदाउट फर्टिलायझेशन. ॲपोस्पोरीमध्ये इट डेव्हलप्स फ्रॉम द स्पोरोफायटिक सेल, दॅट इज मेगास्पोर, विच डेव्हलप्स फ्रॉम द न्यूसेलस. डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मिओसिस, इथं मिओसिस होत नाही. त्यानंतर 3 टाईप्स आपण म्हटले. रिकरंट ॲपोमिक्सिस, इन दॅट इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द आर्चिस्पोरियल सेल without meiosis then or fertilization. then non recurrent मध्ये बघितलं, it develops either from the egg or other haploid cells. आणि ॲडव्हेंटिव्ह मध्ये काय बघितलं आपण, झायगोट फॉर्म होऊन त्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो, याशिवाय न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटमधल्या सेलपासून सुद्धा एम्ब्रिओ फॉर्म होतो. म्हणजे एकावेळी जास्त एम्ब्रिओज इथं फॉर्म होत असतात. दिस इज ॲपोमिक्सिस. त्यानंतर पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी म्हणजे काय, देर इज अ फॉर्मेशन और डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे इथं फ्रूट डेव्हलप होतं आहे, पण कसं, विदाउट फर्टिलायझेशन. त्यामध्ये एक्झाम्पल आहे पायनॅपल, बनाना, पपया, ग्रेप्ससुद्धा असतात. मग हे जे आहेत यामध्ये दॅट टर्म वॉज कॉइन्ड बाय द नॉल. हे तुम्हाला सायंटिस्टचं नाव विचारलं जाते, एक्झाम्पल्स विचारले जातात. द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. एक्झाम्पल्स काय त्याचे, पपया, बनाना, पायनॅपल, ग्रेप्स. मग हे असं कसं होऊ शकते, फर्टिलायझेशन नाही झालं तरी फ्रूट फॉर्मेशन कसं होते, तर काही वेळेला काय होते तर ओव्हरी जी आहे ती ओव्हरी, त्या ओव्हरीमध्ये काय असते तर ओव्ह्यूल, आणि हा ओव्ह्यूल ओव्हरीला कशाच्या साहाय्याने अटॅच असतो, प्लॅसेंटा. काय असते त्यामध्ये, प्लॅसेंटा. मग हा प्लॅसेंटा काय करतो बघा, समटाईम्स दॅट प्लॅसेंटा इट प्रोड्युसेस ए हार्मोन, इंडॉल ॲसेटिक ॲसिड. आणि हा इंडॉल ॲसेटिक ॲसिड हार्मोन काय करते बघा, इट रिस्पॉन्सिबल फॉर द एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरीची एनलार्जमेंट होते, म्हणजे आपोआप ओव्हरी फुगते फर्टिलायझेशन न होता. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, इट इज कन्सिडर्ड ॲज अ फ्रूट. फर्टिलायझेशन न झाल्यामुळे तिथं सीड्स फॉर्म होऊ शकत नाहीत. त्यामुळे हे जे फ्रूट्स आहेत ते कसे असतात, सीडलेस फ्रूट्स असतात. दॅट इज पार्थेनोकार्पी. त्यामुळे पपया, बनाना, ग्रेप्स, पायनॅपल त्यामध्ये आपल्याला सीड्स बघायला मिळत नाही. काय असतं ते ॲक्च्युअली
unfertilized ovary, and it is swollen due to the IAA, indole acetic acid, that is parthenocarpy. त्यानंतर आपला लास्ट पॉईंट कुठला आहे बघा, पॉलीएम्ब्रिओनी. पॉलीएम्ब्रिओनी, पॉली मीन्स मेनी, एम्ब्रिओनी मीन्स एम्ब्रिओ. किती काय असणार आहे, इट इज हॅव्हिंग मेनी एम्ब्रिओज. मग हे मेनी एम्ब्रिओज म्हणजे काय, कसं फॉर्म होतात, तर इथं आपण बघितलं तर ॲक्च्युली आपण काय दाखवलं होतं बघा, ओव्हरी, त्यानंतर न्यूसेलस, ओव्ह्यूल दाखवलं होतं, ओव्ह्यूलमध्ये न्यूसेलस दाखवलं होतं, आणि त्या न्यूसेलसमध्ये एका साईडला काय दाखवली होती, एम्ब्रिओ सॅक दाखवली होती. त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये आपण काय दाखवलं होती, एकच एग सेल दाखवली होती. मग त्या एका एग सेलपासून काय होणार आहे, फर्टिलायझेशन झाल्यानंतर एकच एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे. त्यामुळे प्रत्येक सीडमध्ये आपण एकच एम्ब्रिओ दाखवणार आहे. पण पॉलीएम्ब्रिओनीमध्ये काय होते, देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओज इनसाइड द सीड, इट इज कॉल्ड एज पॉलीएम्ब्रिओनी. अँड दॅट वॉज फर्स्ट noticed by the scientist लेव्हनहॉक इन सायट्रस. सायट्रस म्हणजे लिंबू माहिती आहे, लेमन, ऑरेंज, हे जे आहेत हे काय सायट्रस फ्रूट्स आहेत. मग हे पॉलीएम्ब्रिओनीचे दोन टाईप्स आहेत, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ आणि क्लिवेज एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये काय होते, एम्ब्रिओ डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस. हे जे न्यूसेलस आहे त्या न्यूसेलसपासून डायरेक्टली काय होतात, डिप्लॉइड एम्ब्रिओज तयार होतात. त्यामुळे तिथं एकापेक्षा जास्त एम्ब्रिओज आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी. एक्झाम्पल काय त्याचं, सायट्रस. नंतर क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी. क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनीमध्ये काय होते बघा, तर झायगोट फॉर्म होतो, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतात. मग हा झायगोट त्याचं डिवायडेशन होतं. ॲक्च्युली आपण बघितले काय, एम्ब्रिओ डेव्हलपमेंटमध्ये झायगोटचं डिवायडेशन आपण दाखवलं नाही आहे. झायगोट इट इज डेव्हलप्स इन टू द एम्ब्रिओ, सिंगल एम्ब्रिओ. पण इथं काय होतं, झायगोटचं डिवायडेशन होते आणि त्याच्यापासून मेनी पार्ट्स फॉर्म होतात, आणि प्रत्येक पार्ट काय होते, इट डेव्हलप्स इन टू द एम्ब्रिओ. त्यामुळे तिथं सुद्धा काय होतं, एकापेक्षा जास्त एम्ब्रिओज फॉर्म होतात. त्याचं त्यालाच काय म्हटलं आपण, क्लिवेज एम्ब्रिओनी. दिस इज पॉलीएम्ब्रिओनी. पॉलीएम्ब्रिओनी मीन्स द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओज इनसाइड द सीड, इट इज कॉल्ड एज पॉलीएम्ब्रिओनी. It was first discovered or noticed by the Leeuwenhoek. These have two types, adventive polyembryony, cleavage polyembryony. In adventive polyembryony, it develops actually from the diploid nucellar cell or integumental cell. And in cleavage polyembryony, in this the zygote is formed, but it divides into many parts, and each part it develops into the embryo. So there are also many embryos are formed. That is cleavage polyembryony. Then after that, significance of polyembryony. That significance काय बघा, it increases the chances of survival of new plants. तर न्यू प्लांट जे आहेत इट कॅन बी सर्वाइव. अँड न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनीमध्ये काय होतं, इट हॅज ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरमध्ये हे वापरलं जातं. म्हणजे पॉलीएम्ब्रिओनीमध्ये एकाच वेळी भरपूर प्लांट्स आपण तयार करू शकतो. त्यामुळे काय होते, तर ते हॉर्टिकल्चरमध्ये वापरलं जातं. दिस इज द लास्ट पॉईंट ऑफ आवर टॉपिक, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम. इन टुडेज period we are seeing the seed and fruit development, then some definitions in that dormancy, then apomixis, parthenocarpy and polyembryony. In this way our topic is completed. The questions
फ्रॉम द एक्झरसाइज यू हॅव टू राईट डाऊन इट. त्या टॉपिकवर